वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यामध्ये निर्घृणपणे हत्या केली आहे। हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। वसई पूर्व चिंचपाडा परिसरामध्ये मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। आरती यादव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। लोखंडी पाना डोक्यात घालून ही हत्या करण्यात आली। हत्या करताना बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, मात्र कोणीही तिला सोडवलं नसल्याचं व्हिडिओमधून दिसतंय। सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घटनास्थळाचा पोलीस तपास करतायत। गायिका अलका याज्ञिक यांना अचानक ऐकू येईन असं झालं आहे। श्रवण शक्तीवरती अचानक व्हायरल अटॅक होऊन हा परिणाम झाला असल्याचं त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून म्हटलं आहे। काही आठवड्यापूर्वी आपण फ्लाईटमधून बाहेर पडलो तेव्हा आपल्याला अचानक वाटलं की आपल्याला काही ऐकू येत नाही। व्हायरल अटॅकमुळे दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह श्रवणशक्ती कमी झाल्याचं आपल्या डॉक्टरांनी निदान केलेलं आहे। या अचानक झालेल्या आघाताने आपल्याला धक्का बसला असून आपण त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्यासाठी प्रार्थना करा असं याज्ञिक म्हणालेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या एका अज्ञात यूट्यूबवर छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यूज विथ कोमल असं या व्यक्तीचं यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे। त्याने मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवून एकच खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर जरांगे यांच्या सहकार्याने लेखी तक्रार दाखल करून जवाहरनगर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। सुनील कोटकर असं या तक्रारदार सहकार्याचं नाव आहे। दरम्यान नेमकी ही व्यक्ती कोण या घटनेचा अधिक तपास आता सायबर पोलीस करतायत। भिवंडीमध्ये अनेक गटार नाल्यावरील लोखंडी चेंबर तुटलेल्या अवस्थेमध्ये असून या चेंबरची दुरुस्ती कधी केली जात नाही। ते तुटलेल्या अवस्थेतच गटारामध्ये टाकले जातात। नुकताच नालेसफाईनंतर नालेसफाई ठेकेदाराने पद्मनगर परिसरामध्ये तुटके चेंबर गटारावरील झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबरमध्ये एक स्थानिक नागरिकाचा पाय अडकून पडला होता। भानुदास कळसे असं या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकाचं नाव आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नानंतर त्याचा पाय बाहेर काढलाय। अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या गेल्या 13 वर्षांपासून प्रलंबित आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळ देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आंदोलनाआधी धरणग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालयामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता। पालघर जिल्ह्यामधील विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांची शाळेतील गळतीचं प्रमाण कमी व्हावं आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या कमतरतेमुळे शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मिशन भरारी फेज 2 च्या माध्यमातून एकूण 200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली। ब्राह्मणपाडा आणि म्हसरोली येथील वर्नोलपाडा, अवचितपाडा, दुधडीपाडा, रायगुणपाडा, खंडीचापाडा येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचं किट उपलब्ध करून देण्यात आलं। यामध्ये बॅग, वह्या यांच्यापासून ते नवनीत व्याकरण माला पुस्तकांपर्यंत वर्षभर पुरेल इतकं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय। नागपूरमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यावर पहिल्या दिवशी जोरदार वाऱ्यासह पाऊस आला आणि त्यामुळे नागपुरातील 200 वर्ष इतकं जुनं झाड मुळासकट कोसळलं। जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याची मळी तिळगंगा नदी पात्रामध्ये आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मासे मरण पावलेले आहेत। त्याचबरोबर कुमठे येथील धनगरची पाणी पुरवठा करणारी विहीर आहे ती सुद्धा पूर्णपणे दूषित झालेली आहे। कारखान्याने मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या काळामध्ये मळीचं पाणी पाण्यात सोडल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई होण्याची भीती आहे। तरी लवकरात लवकर कारखान्याने या मळीच्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचं प्रकरण उघड झाल्याचं या अहवालातून समोर आलंय। तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं पाहायला मिळतं। तुळजाभवानी मंदिरामध्ये यापूर्वी सोने चांदीचे मौल्यवान पुरातन दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता। त्यासोबतच दानपेटी घोटाळा उघडकीस आला होता। दोनही प्रकरणे न्यायालयामध्ये सुरू असून
मंदिर संस्थानामध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आहेत। एवढेच नाही तर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। मंगळवारी निर्जला एकादशी असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे। 3 दिवस सलग सुट्टी असल्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होतीच। त्यानंतर आज मंगळवारी निर्जला एकादशी असल्याने विठुरायाचे दर्शन रांग ही गोपाळपूर पत्रा शेडपर्यंत गेली। जवळपास 6 ते 7 तास दर्शनाचा कालावधी लागतोय। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अपघाताचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाला सादर केलाय। अहवालाच्या माध्यमातून घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती मंडळाला देण्यात आली आहे। घटनेच्या 1 महिन्याच्या आत बाल न्याय मंडळाला अहवाल देणे बंधनकारक असते, त्यामुळे पुणे पोलिसांनी हा अहवाल मंडळात सुपूर्द केलेला आहे। या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करतायत। हॉटेल आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, कारमध्ये सोबत असणारा चालक, कारमधील इतर 2 मुलं, पार्टीमध्ये सहभागी असणारे त्यांचे सहकारी, प्रत्यक्षदर्शी या सगळ्यांचे जबाब आणि माहिती या अहवालातून देण्यात आली आहे। नाशिक बंगळुरू थेट विमानसेवा 10 सप्टेंबर पासून सुरू होते। ओझर विमानतळावरून दररोज बंगळुरूसाठी उड्डाण होणार आहे। यामुळे अखेर नाशिककरांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे। इंडिगो एअरलाइन्सच्या नाशिक मंगळुरू ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, इंदूर यासाठी इंडिगोकडून यापूर्वीच विमानसेवा सुरू झालेली आहे। नाशिक बंगळुरू विमानसेवामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे। विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतोय। अमरावतीमध्ये 19 जून पासून पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। यामध्ये एकूण 25,549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहे, ज्यामध्ये 18,419 पुरुष आणि 7,130 महिलांचा समावेश आहे। शिपाई आणि चालक पदाकरता ही चाचणी घेण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केली आहे। या दरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे। पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनामध्ये विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय।